लहानपणी आजी आजोबाकडून मिळालेली एकच शिकवण की पुशे त्याचं कधी ना नाशे. आजी नेहमी म्हणायची, जर आपल्याला एखादं काही येत नसेल किंवा आपल्याला कळत नसेल तर विचारण्यात काय हरकत आहे, त्यामध्ये कमीपणा कधीच करायचा नाही. पण नेमकी गल्लत माझी आजच इथं झाली. मी आजीची शिकवण नेहमी लक्षात ठेवत असते. मला जे येत नाही ते मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारत असते किंवा अजून कोणाला विचारत असते. पण आज मी न विचारताच हा पदार्थ बनवला, जो की मला माहीत होतं की राजगिऱ्याचा उपमा बनतो, पण तो कशा प्रकारे बनतो हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी आज एवढी मोठी गल्लत केली, चूक झाली माझ्याकडून. पण काय करणार, चुका तर माणसांकडूनच होतात ना. म्हणून मी इथं काय केलं होतं, आधी तेल टाकलं, मिरची कापून टाकली, थोडासा एक बटाटा कापून टाकला आणि छान परतून घेतला. आणि त्यानंतर मी धुतलेली भगर त्याच्यामध्ये ॲड केली आणि ती छान परतून घेतली मी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं. हा उपमा टाईप तर नक्की झाला होता, पण मी नेमकी इथे हे झालं का याच्यामध्ये बिलकुल असा चिकटपणा वगैरे नव्हता. हा एकदम सुटसुटीत झाला होता आणि हा शिजलाच नव्हता. मी इतका वेळ हे करून त्याला पाण्यामध्ये मी शिजवलं, पण तो शिजलाच नाही. त्यानंतर मी परत त्याला काढलं आणि मिक्सरच्या जारमधून त्याला मिक्सरमधून काढून घेतलं, बारीक केलं आणि त्यानंतर परत थोडंसं तूप टाकून त्याला छानसं असं परतून घेतलं. तेव्हा कुठं तो छान झाला. पण आजची ही चूक माझ्या नेहमी लक्षात राहील.